ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। आमचे प्रेरणास्थान व संस्थापक लोकनेते राजाराम बापू पाटील यांना 107वी आपण जयंती साजरी करतोय। त्यांना विनम्र अभिवादन। आपली स्मृती हृदयात कायम अढळाय। राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ संस्था मर्यादित, राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ मर्यादित, MIDC ईश्वरपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, महाराष्ट्र। 1 ऑगस्ट 2026 107वी जयंती राजाराम बापूंची साजरी करतोय। त्यांना विनम्र अभिवादन। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा नंबर कोणाचा? सोशल मीडियावर नितीन गडकरींशी चर्चा, E20 वाद, कोर्टातील याचिका आणि नेमकं काय घडतंय? देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांमुळे सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण आलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता पुढचा मोठा राजकीय निर्णय कोणाबाबत होणार याबाबत विविध दावे आणि अटकळी रंगू लागले आहेत। या चर्चांमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आल्याचं दिसतं। दरम्यान E20 इंधन धोरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। इथेनॉल मिश्रित इंधनाच्या वापरामुळे वाहनांवर परिणाम होणार का? ग्राहकांवर आर्थिक भार वाढणार का? अशा अनेक प्रश्नांवरून काही संघटना, वाहन चालक आणि सोशल मीडियावरील वापरकर्ते सरकारवर टीका करत आहेत। दुसरीकडे केंद्र सरकारचं म्हणणं आहे की E20 धोरणामुळे इंधन आयात कमी होईल, पर्यावरणाला फायदा होईल आणि देश ऊर्जा क्षेत्रात अधिक स्वावलंबी बनेल। याच वादाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर E20 जनता पार्टी या नावाने विविध पोस्ट, मीम्स, रील्स आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। अनेक पोस्टमधून नितीन गडकरी यांच्या धोरणांवर टीका केली जात आहे, तर काही ठिकाणी त्यांच्या विरोधात कथित दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचाही दावा केला जात आहे। या सर्व घडामोडीनंतर नितीन गडकरी यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला। त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत मेटा, ट्विटर, गुगल यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्म विरोधात कारवाईची मागणी केली। सोशल मीडियावर त्यांच्या नावाने प्रसारित होत असलेली कथित खोटी, दिशाभूल करणारी आणि बदनामकारक सामग्री हटवण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे। प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर नव्या राजकीय चर्चांना वेग, पुढचा राजकीय निर्णय कोणाबाबत होणार याबाबत विविध अटकळी, E20 धोरणावरून पुन्हा देशभरात चर्चा, E20 जनता पार्टी नावाने सोशल मीडियावर पोस्ट, रील्स व्हायरल, नितीन गडकरी यांच्या विरोधात कथित दिशाभूल करणारा प्रचार होत असल्याचा दावा, मुंबई उच्च न्यायालयात मेटा, X आणि गुगल विरोधात याचिका, कथित बदनामकारक आणि खोटी सामग्री हटवण्याची मागणी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि बदनामी यावरील कायदेशीर वाद पुन्हा चर्चेत। आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार? सोशल मीडिया कंपन्यांची भूमिका काय असेल आणि E20 विरोधातील वाद आणखी तीव्र होणार का? आणि नितीन गडकरी यांनी न्यायालयात नेमके कोणते आरोप केले आहेत? या सर्व प्रश्नांची सखोल आणि वस्तुनिष्ठ माहिती आपण जाणून घेणार आहोत। नेमकं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।